तुम्ही सेफ्टी आणि ह्याच्यामध्ये अवॉर्ड्स घेतले आहेत मोठमोठे, म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियम असेल, राम मंदिर असेल, त्याच्या आधी पण सीवूडचं जे तुम्ही प्रोजेक्ट बोलला, एवढ्या मोठमोठ्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलंय. तर काही गोष्टी की जे युवा पिढी आहे त्यांना जर या फील्डमध्ये यायचं असेल तर त्यांना या बाबतीत जर माहिती असेल तर त्यांना काय तुम्हाला सांगायला आवडेल? ही जी फील्ड आहे ना, सेफ्टी फील्ड जी आहे ना, ही टोटली थँकलेस फील्ड आहे. त्याच्यात तुम्हाला एक म्हणजे कसं आहे, ही इंजिनिअरिंग फील्ड पण आहे आणि समाज म्हणजे एक प्रकारचं देशसेवा काही समाजसेवाही आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा डोकं शांत ठेवावं लागतं आणि प्रत्येक गोष्टीचं नॉलेज घ्यावं लागतं. ही फील्ड आता पुढे काही वर्षामध्ये ह्या सेफ्टी फील्डमध्ये भरपूर चांगले दिवस येणार आहेत. प्रत्येक कंपनी हेच विचार करतं की आमच्या देशातला प्रत्येक राज्य सरकार आता सरकारने 4 कामगार कायद्यांचं एकत्रीकरण केलं, म्हणजे 29 कायद्यांचं 4 कायद्यांमध्ये रूपांतर केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक सेफ्टी हा विषय पण आहे. हा ह्याच्यासाठी आहे, ही प्रत्येक देशाच्या विकासासाठी सेफ्टी हे सर्वात इम्पॉर्टंट असतं. आपला ज्यावेळेला एक स्किल वर्कमॅन, ज्याला काम करणारा एक चांगला वर्कर जेव्हा ऑफ होतो किंवा तो जातो, त्यावेळेला त्या देशाला त्याचं महत्त्व कळतं. सेफ्टी फील्डची सुरुवात ह्याच्यासाठी की ही एक देशसेवा समजा. आणि एखाद्या कंपनीसाठी, आता मी एवढ्या वर्षापासून आहे, मी जेव्हा काम केलं कधीही अपेक्षा नाही केली की माझा सन्मान झाला पाहिजे, माझं हे मिळालं पाहिजे, असं नाही आहे. की जेव्हा आपण काही होतं त्याला प्रत्येक वेळेला जो कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स होतो, त्या इंजिनियर्सला लोक लक्षात ठेवतात, पण सेफ्टी लाईन कधी कोण लक्षात ठेवत नाही आतापर्यंत कुठल्याही फील्डमध्ये आहे. पण मी एक सांगेन की मी ह्याला छेद द्यायचा प्रयत्न केलेला आहे. मी प्रत्येक वेळेला सेफ्टी फर्स्ट हा जिथे जाईल तिथे हाच नारा मी देत असतो आणि मी माझं काम इमानदार करतो. आणि मी सगळ्यांना एकच सांगेन की ही फील्ड जी आहे ही आता पुढे ह्याला सगळ्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे ह्या फील्डमध्ये याचं असेल तर नक्की, पण ज्याला इच्छा असेल जास्त मेहनत करायची त्या व्यक्तीसाठी ह्या फील्डमध्ये खरंच स्वागत आहे.